हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण अत्यंत पवित्र आणि जीवनाला दिशा देणारे या विषयावर माहिती बघणार आहोत. मानव जन्म हा फार मोठ्या पुण्याईने मिळतो, तरी सुद्धा माणूस सतत दुःखी भयग्रस्त असतो. याचे उत्तर आपल्याला अध्यात्मक विशेष करून श्री स्वामी समर्थाच्या कृपादृष्टीत सापडते. श्री स्वामी समर्थ हे केवळ एक संत नसून ते चालतं बोलतं ब्रह्म होते. त्यांनी मानवाला धर्म, कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा सुंदर संगम शिकवला. स्वामींचे जीवन म्हणजे एक जिवंत प्रवचन. कर्म सिद्धांतात आणि जीवन स्वामी समर्थ सांगतात, जे कर्मासोबतच म्हणजे जे तू पेरशील तेच भोगशील. कर्म सिद्धांत हा निसर्गाचा अटळ नियम आहे. मागील जन्मातले कर्म या जन्मात प्रारब्ध म्हणून समोर येतात. परंतु माणसाने घाबरून जाऊ नये. कारण स्वामी म्हणतात, भक्ती आणि सदाचारीची धार बोथट करता येते. कर्म म्हणजे केवळ बाह्य कृती नव्हे, तर विचार, भावना आणि हेतू देखील कर्माचं असतात. म्हणजे जन्म शुद्ध असेल तर कर्मही शुद्धच असेल आणि शुद्ध कर्मातून शांती निर्माण होते. दुःखाचे कारण आणि त्यामागील सत्य अनेक जण विचारतात. मी देवाचं नामस्मरण करतो, देवाला भजतो, तरी पण दुःख का येते? स्वामी समर्थ याचे उत्तर देतात. दुःख हे शिक्षेसाठी नसून शुद्धसाठी असते. सोने हे अग्नीत तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही. तसेच मानवाचे जीवन हे दुःखातून परिपक्व होत असते. स्वामींच्या भक्ताच्या जीवनामध्ये अनेक संकट आली, पण त्याला संकटाची त्यांची श्रद्धा आणि घट्ट केलेली दुःखात देव आठवतो, सुखात देव आठवत नाही. म्हणूनच दुःख हे ईश्वराचं वरदान आहे. भक्तीचा खरा अर्थ, भक्ती म्हणजे केवळ पूजा, अभिषेक, उपवास नव्हे, तर भक्ती म्हणजे अहंकार, त्याग. जेव्हा तुम्ही भक्त हे विसरतो, तो भक्त प्रकट होतो. स्वामी म्हणतात, की तू कधीही कर, पण अहंकार ठेवू नकोस. अहंकार हा म्हणजे भक्तीचा मोठा शत्रू आहे. नम्रता, क्षमा हे खरे भक्तीचे अलंकार आहेत. आणि नामस्मरणाने महत्व, कलियुगात फार नामस्मरण महत्वाचे आहे. नामस्मरण हे सर्वात सोपा मार्ग आहे. स्वामी समर्थाचे नामजप करताना मन हळूहळू शांत होते. नाम म्हणजेच ध्वनी नाही, ती एक शक्ती आहे. त्या शक्तीने मनातली वाईट संस्कार नष्ट होतात. श्री स्वामी समर्थ हे नाव घेताच केवळ ओठ नव्हे, तर अंतकरण हल्ले पाहिजे. नाम आणि भावना एकरूप झाल्या की चमत्कार घडतो. गुरुकृपा जीवनात प्रकाश, गुरुशिवाय मार्ग नाही. गुरु म्हणजे अंधारातला दिवा. स्वामी समर्थ सांगतात, गुरु तत्वाचे मूळ स्वरूप होते. गुरु कृपा मिळाली की कर्म बंद सैल होते. गुरु दुःख संकटे झेलण्याची ताकद देतात. ही खरी कृपा आहे. संसार आणि अध्यात्म. स्वामी समर्थाचे कधीही संसार त्याग करण्यास सांगितले नाही. त्यांनी सांगितले, संसारात राहा पण संसारात अडकू नका. कर्तव्य करा पण असक्ती ठेवू नका. संसार म्हणजे बंधन नाही, साधनेचे क्षेत्र. जी घरात राहूनही ईश्वरी सेवा करू शकतात, सेवा करू आणि करुणा सेवा म्हणजे देवपूजा करू शकतात, ते खरंच म्हणजे खरेच श्रद्धावान आहेत. देवपूजा करणं ही म्हणजे फार महत्वाची गोष्ट आहे. व्यक्तीची मदत, आजारी माणसाची सेवा, भुकेल्याला अन्न हीच खरी साधना आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझी पूजा करायची असेल तर माझ्या लेकरांची सेवा करा. सेवेमुळे अहंकार कमी होतो, अंतःकरण विशाल होते. स्वामींच्या मार्गावर चालताना श्रद्धा आणि संयम अवश्य आहे. लागलीच फळ मिळेल असं नाही, पण योग्य वेळी योग्य फळ मिळतेच. बी पेरल्यावर लगेच झाड उगवत नाही, पण पाणी जर घालत राहिलं तर एक दिवस नक्कीच झाड उगवतं. स्वामी समर्थ हे शब्दात मावणारे नाही. त्यांची म्हणजे आकृती ही मोठी आहे व त्यांचा म्हणजे आपल्याला खूप मोठा आधार आहे व त्यांच्या चरणी शरण गेले की जीवन सुखमय होते. आजपासून भक्ती वाढवा, थोडे नामस्मरण वाढवा, म्हणजे आपल्याला स्वामींची आपल्यावर कृपा होईल. आणि स्वामी समर्थांची एकदा आपल्यावर कृपा झाली की आपल्याला ते त्यांचं बोट धरून, घट्ट बोट धरून चालायचंच आहे आणि स्वामी सुद्धा आपलं बोट सोडत नाही. त्यामुळे आजपासून तुम्ही स्वामींचं बोट धरून नक्की भक्ती करत राहा. माझा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईबला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.